2024 ची लोकसभेची निवडणूक, त्यावेळी 400 पारची घोषणा देणारा भाजप फुल फॉर्म मध्ये होता. आपल्याला तर कुणीच रोखू शकणार नाही असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. पण निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळ्यांचे डोळे उघडले. देशात भाजपची 240 जागांवर घसरण झाली, तर 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या. 6 महिन्यांनी राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुकीत सुद्धा भाजपला मोठा धक्का बसेल असे अंदाज वर्तवले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातली सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाईल अशी भीती ओबीसी नेत्यांना होती. पण फडणवीसांनी ओबीसी नेत्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना विश्वासात घेतलं. मागच्या काही वर्षात ओबीसी समाज हा भाजपचा हक्काचा वोटर म्हणून पुढे आलेला आहे. तो मतदार आपल्यापासून दूर जाणार नाही याची काळजी फडणवीसांनी घेतली. याचा परिणाम असा झाला की लोकसभेत हादरा बसलेल्या भाजपला विधानसभेत मात्र महाराष्ट्रात दणदणीत असा विजय मिळाला. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. सांगायचं तात्पर्य हेच आहे की भाजप हा असा पक्ष आहे जो प्रत्येक गोष्टीचं मायक्रो मॅनेजमेंट करतो. छोट्यातली छोटी गोष्ट गांभीर्याने घेतो. जिथं चुका झाल्यात असं लक्षात आलंय त्यावरती लगेच काम करतो. पण आता मात्र याच भाजपची सध्या देशभरात मोठी कोंडी झाल्याचं दिसून येते. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं कॉक्रोच जनता पार्टीनं सुरू केलेलं आंदोलन प्रचंड मोठं झालंय. या आंदोलनाची तुलना 2011च्या अण्णांच्या आंदोलनाशी व्हायला लागली. त्यावेळी अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर 3 वर्षांनी देशामध्ये सत्ता बदल घडून आला होता. यावेळी सुद्धा 3च वर्षांनी 2029 ची लोकसभेची निवडणूक आहे. हे आंदोलन आणखी मोठं झालं तर त्या निवडणुकीत भाजपला याचा फटका बसेल का असे प्रश्न आता विचारले जात आहेत. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा आणखी प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे भाजपला या सगळ्याचा अंदाज कसा काय आला नाही. प्रत्येक गोष्ट गांभीर्यानं घेणाऱ्या भाजपला कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन इतकं मोठं होऊ शकतं हे लक्षातच आलं नाही का. भाजपचं नेमकं चुकलं कुठे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. या सगळ्यामध्ये भाजपकडनं झालेली पहिली चूक म्हणजे पक्षाचा ओव्हर कॉन्फिडन्स. मुळात मागच्या 12 वर्षात भाजपला खास करून पंतप्रधान मोदींना देशानं भरभरून असं मतदान केलेलं आहे. सलग 2 निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट असं बहुमत मिळाले, तर तिसऱ्या निवडणुकीत सुद्धा एनडीएला जनतेनं बहुमत दिले. महत्वाचं म्हणजे या 12 वर्षात कुठल्याच विरोधी पक्षानं भाजप पुढे मोठं असं आव्हान उभं केलेलं नाहीये. राज्य पातळीवर बोलायचं झालं तर ममता बॅनर्जी, के स्टॅलिन, के शिवकुमार अशा नेत्यांनी भाजपला नक्कीच आव्हान दिलंय. पण देशपातळीवर कोणताही मोठा नेता भाजपच्या विरोधात पुढे आला नाही. त्यामुळे झालं काय तर देशामध्ये मोदींना कोणी चॅलेंजेस करू शकत नाही असा ओव्हर कॉन्फिडन्स भाजपमध्ये निर्माण झाला. भाजपच्या नेत्यांकडनं एक प्रश्न सातत्याने विचारला जायचा, विरोधक कुठे आहेत. पंतप्रधान मोदींना कोणीच विरोधक नाहीयेत. खरं तर संसदेमध्ये जेवढे विरोधी पक्षाचे खासदार आहेत तेवढेच आपले विरोधक आहेत अशा आविर्भावात भाजपचे नेते राहायला लागले. या विरोधकांना मॅनेज केलं तर आपण सहज देशाची सत्ता राखू शकतो असा विश्वास भाजपमध्ये निर्माण झाला. पण भाजपचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स पक्षासाठी आत्मघातकी ठरला. त्यातच मागच्या वर्षीपासून निवडणूक आयोगानं देशभरात SIR ची मोहीम सुरू केली आहे. तसं पाहिलं तर देशभरामध्ये मतदार पडताळणीची मोहीम ही गरजेचीच आहे. पण निवडणूक आयोगानं ही मोहीम कशा प्रकारे राबवली यावरती अनेकांनी आक्षेप घेतला. या मोहिमेच्या माध्यमातून निवडणूक आयोग भाजपची मदत करतोय असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यातच या मोहिमेवरनं भाजप आणि संघामध्ये सुद्धा काहीसा मतभेद आहे असं बोललं गेलं. संघ हा भाजपवरची ग्राउंडवरची ताकद आहे. भाजपला घराघरामध्ये पोहोचवण्यात संघाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. संघाची मदत मिळाली नाही तर भाजपला निवडणूक जड जाते हा इतिहास राहिलेला आहे. पण SIR च्या माध्यमातून भाजप संघाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय का असं देखील बोललं जाते. SIR च्या माध्यमातून भाजपला अशी सिस्टीम उभा करायची आहे ज्यामध्ये पक्षाला संघाची गरजच भासणार नाही अशा देखील चर्चा आहे. आपल्याला आता विरोध होऊच शकत नाही अशी भावना पक्षामध्ये निर्माण झाल्याचं चित्र आहे. आणि भाजपचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स त्यांच्या अंगलट येतोय का असे प्रश्न आता विचारले जात आहेत. भाजपकडनं झालेली दुसरी चूक म्हणजे पंतप्रधान मोदींचा डिस्कनेक्ट. हा डिस्कनेक्ट देशातली जनता आणि खुद्द भाजपचे नेते या दोन्ही पातळींवरती आहे. तसं पाहिलं तर नरेंद्र मोदींची ओळख काय तर जनतेशी थेटपणे कनेक्ट होणारा नेता. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये पंतप्रधानांचा लोकांशी कनेक्ट नव्हता असं चित्र तेव्हाच्या विरोधी पक्षांनी निर्माण केलं होतं. पण हेच चित्र मोदींनी बदललं. मोदी जिथं जिथं गेले तिथं हिंदीमध्ये बोलायला लागले.
मन की बात सारख्या कार्यक्रमांद्वारे जनतेशी संवाद साधायला लागले. देशातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या मुद्द्यावरती, प्रश्नांवरती मोदींची प्रतिक्रिया यायची. मोदींच्या नजरेतनं काहीही सुटत नाही असं म्हटलं जायचं. या सगळ्यामुळे सामान्य जनतेचा मोदींशी कनेक्ट निर्माण झाला होता. पण आता हळूहळू हाच कनेक्ट कमी होताना दिसतोय. मागच्या काही महिन्यांमध्ये देशभरात अनेक मोठ्या घटना घडलेल्या आहेत. राम मंदिर, जो भाजपचा निवडणुकीतला सर्वात मोठा अजेंडा होता, ज्या मंदिरात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा केली होती, त्याच मंदिरात मोठा देणगी घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं. यावरनं चंपतराय यांच्यासारख्या व्यक्तींवरती आरोप झाले. या मुद्द्यावरनं भाजपवरती सुद्धा आरोप होत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून या मुद्द्यावरती एकदाही बोललेलेच नाहीयेत. राम मंदिरात झालेल्या घोटाळ्यावरती मोदींची प्रतिक्रियाच आलेली नाहीये. ही गोष्ट अत्यंत धक्कादायक अशी आहे. फक्त राम मंदिरच नाही तर नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके दिवस होऊन सुद्धा काहीच बोललेले नाहीयेत. T20च्या मुद्द्यावरनं देशातली सामान्य जनता सरकारला प्रश्न विचारत असताना मोदी त्यावरनं सुद्धा अजूनही शांतच आहेत. आता हे सगळे मुद्दे जनतेला कनेक्ट होणार आहेत. यावरती पंतप्रधानांनी व्यक्त होणं अपेक्षित आहे. पण हे मात्र घडताना दिसत नाहीये. त्यामुळे मोदी आणि जनतेमध्ये एक प्रकारचा डिस्कनेक्ट तयार होताना दिसतोय. महत्वाचं म्हणजे भाजप आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुद्धा मागच्या काही काळापासून संवाद झालेला दिसत नाही असं म्हटलं जातंय. थोडक्यात काय तर पीपल्स लीडर म्हणजे जनतेचा नेता ही मोदींची इमेज झाली होती. त्या इमेजला त्यांच्या शांततेमुळे तडे जायला लागलेत. एखाद्या नेत्याचा किंवा पक्षाचा जनतेशी असलेला हा कनेक्ट कमी होतो तेव्हा त्या नेत्याला आणि पक्षाला जनतेतनं विरोध सुरू होतो. भारतामध्ये हे आधी सुद्धा घडलेलं आहे आणि तेच चित्र आता पुन्हा एकदा रिपीट होताना दिसतंय. आता या सगळ्या परिस्थितीत भाजपकडनं झालेली तिसरी चूक म्हणता येते, ती म्हणजे स्वतःचं नरेटिव्ह बिल्ड करण्यावरती असलेला विश्वास. खरं तर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे काही भाजप विरुद्धचं पहिलंच आंदोलन नाहीये. मागच्या 12 वर्षात देशात अनेक आंदोलनं झाली आहेत. 2016 मध्ये दिल्लीच्या जेएनयूत आंदोलन झालं होतं. 2020 मध्ये सीए विरुद्ध राजधानी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालेलं. 2021 मध्ये देशानं प्रचंड मोठं असं शेतकरी आंदोलन पाहिलंय. शिवाय राज्यांमध्ये सुद्धा भाजप सरकार विरोधात आंदोलनं ही झालेलीच आहेत. पण आपल्या विरुद्धचं प्रत्येक आंदोलन हे देशविरोधी आणि हिंदू विरोधी आहे असं नरेटिव्ह भारतीय जनता पक्ष प्रत्येक वेळी तयार करण्यात यशस्वी झालाय. सीए आंदोलनाच्या वेळी हेच झालेलं. हे आंदोलन फक्त मुस्लिमांचं आहे, ते हिंदू धर्माविरोधात आहे असं नरेटिव्ह भाजपनं तयार केलं. शेतकरी आंदोलनाच्या वेळी सुद्धा तशाच पद्धतीनं दडपून टाकण्याचा ते प्रयत्न झालेला. आंदोलन करणारे शेतकरी देशविरोधी आहेत असं नरेटिव्ह भाजपकडनं सेट करण्यात आलं. परंतु आपण कोणतंही आंदोलन अशा प्रकारचं नरेटिव्ह सेट करून मोडून काढू शकतो असा विश्वास भाजपमध्ये त्यामुळे निर्माण झाला. पण कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन या सगळ्याला अपवाद ठरलं. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन मागच्या महिनाभरापासून दिल्लीत चालू आहे. यावेळी मात्र हे आंदोलन देशविरोधात आहे किंवा हिंदू धर्माविरोधात आहे असं नेरेटिव्ह भाजपला बिल्डच करता आलं नाही. भाजपकडनं तसा प्रयत्न झाला खरा, पण यावेळी जनतेला ते काही अपीलच झालं नाही. पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणावरती राग आहे. नीटचा पेपर फुटल्यावर 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याचं समोर आलंय. तो मुद्दा घेऊनच युवा तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यामुळे हे आंदोलन आपलं नरेटिव्ह बिल्ड करून दडपून टाकणं भाजपला शक्य झालं नाही. कोणतंही नरेटिव्ह हे वरून खाली तयार होत जातं, पण कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे खालनं वरपर्यंत उभा राहिलेलं आहे. आंदोलनात येणारी गर्दी ही ऑर्गॅनिक आहे. युवक स्वतःच्या मर्जीनं आंदोलन करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे हे आंदोलन आधीच्या आंदोलनाप्रमाणे दडपून टाकणं मोदी सरकारला जमलंच नाही. थोडक्यात काय तर कॉक्रोच जनता पार्टीच्या या एका आंदोलनानं भारतीय जनता पक्षाच्या अनेक मर्यादा ठळकपणे समोर आणलेल्या आहेत. भाजपनं सुरुवातीपासूनच हे आंदोलन योग्य प्रकारे हाताळलं नाही. जनतेचे नेमके मुद्दे काय आहेत, या आंदोलनाची व्याप्ती नेमकी किती मोठी आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, या सगळ्याचा अंदाज लावण्यात भाजप नक्कीच कुठेतरी कमी पडली. त्यामुळे भाजपकडनं एका पाठोपाठ एक चुका होत गेल्या आणि हे आंदोलन मोठं होत गेलं. पण आता या आंदोलनाचं पुढे नेमकं काय होतं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा खरंच होतो का, की आंदोलन शांत करण्यासाठी भाजप आणखी कोणत्या मार्गाचा वापर करतं, हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं, भाजपचं या आंदोलनादरम्यान नेमकं काय आणि कुठे चुकलं, याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.